लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता मंगेश आणि सिंधू यांच्या नात्याचे खरे सत्य राघव समोर येऊन भर समारंभात "पोलीस काका, तुम्ही माझे बाबा होताल का?" या सावीच्या प्रश्नाला आता खरंच राघवने आता सावीचा स्वीकार करून सावीच्या खऱ्या नात्याचे सत्य समोर येताच राघवने सावीला सावी राघव सावंत केलेले असते आणि तेही मधूच्या समोर. तेव्हा आता मधूच्या राघवपासून बाळ होण्याच्या स्वप्नाचा एका सेकंदात राघवने चुराडा केलेला असतो आणि वेणूला सावीचा भाऊ करून राघवने सावीचा स्वीकार केलेला असतो. आणि जेव्हा हे सत्य आता राघव सर्वांच्या समोर आणतो त्यावेळेस आता काकूचा धूर निघून मधू ही त्यामध्ये जळून जागीच खाक झालेली असते आणि पस्ताव्याचे अश्रू आता मधूच्या डोळ्यातून वाहताना आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता काकूने मधूला वारंवार सांगितलेले असते की राणी, तू सिंधूला या घरात आणून खूप मोठी चूक केली आणि आता दिवसेंदिवस राघव हा सावी आणि सिंधूमध्ये अडकत चाललाय. ती सावीसुद्धा अत्यंत हुशार मुलगी आहे. राघवची सिंपती मिळवण्यासाठी ती किती गोडी गुलाबीने राघवला आपलेसे करते हे तुला समजत नाही का राणी? तर आता वेणूच्या ट्रीटमेंटसाठी मी सिंधूला घरी आणले. याचा आता राणीला खूप पस्तावा येत असतो आणि खरंच राघव आता सिंधू आणि सावीमध्ये अटकत चालल्याचे राणीच्या लक्षात आलेले असते. आणि काकूचे म्हणणे अगदी बरोबर असून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि सिंधूला या घरात आणले याचा आता राणीला पस्तावा येऊ लागतो. पण आता राणीसमोर काहीही पर्याय उरलेला नसतो, कारण वेणूला जर आपल्याला बरे करावायचे असेल तर आता सिंधूला या घरात थांबावेच लागेल असा आता राणीने विचार केलेला असतो. पण आता राणी मात्र या गोंधळात जळत असते. इकडे आता काकू मात्र घालून पाडून सततच सावीला टोमणे मारत असते आणि त्याचबरोबर सिंधूला काकू म्हणते की तू या पोरीला जरा समजून घाल, तू या पोरीवरती काय संस्कार केले, कशी फटाकडीसारखी बोलते ती. तेव्हा सिंधूने काकूला सांगितलेले असते की माझ्या मुलीला काही बोलायचं नाही आणि फक्त मी इथे विनूच्या ट्रीटमेंटसाठी आलेले आहे आणि थांबलेले आहे. विनू बरा होताच आम्ही इथून निघून जाऊ, तेव्हा तोपर्यंत मी सावीला जर काही बोललं तर तुमचं काहीच ऐकून घेणार नाही असे आता सिंधूने काकूला ठणकावून सांगितलेले असते. आणि आता हळूहळू इकडे राघवसुद्धा सिंधूची बाजू घेत असतो, कारण आता कट्टा गँगच्या तावडीतून सिंधूने राघवची मदत केल्यामुळे आता सिंधूला सुद्धा मोठे पारितोषिक मिळून आता सावी आणि सिंधूचा सुद्धा सत्कार होणार असतो आणि त्यासाठी आता सर्वांना आमंत्रित केलेले असते. त्यावेळेस आता राघवने सावी ही कशी शूर असल्याचे सर्वांना सांगितलेले असते. दहीगावमध्ये असताना सुद्धा सावीमुळेच आपण गुंडांना पकडून दिले आणि गुलाबराव सारख्या मोठ्या गुंडाला सुद्धा सावीमुळेच आपण जेलमध्ये पुन्हा टाकण्यात यशस्वी झालो हे आता राघव सर्वांच्या समोर आणतो. त्यावेळेस स्टेजवर येऊन सावीने राघवला सांगितलेले असते की पोलीस काका, जसा तुम्हाला विनू आवडला म्हणून तुम्ही विनूला घरी आणले, तसेच मला सुद्धा तुम्ही आवडता म्हणून तुम्ही माझ्या घरी येताल का आणि मी तुम्हाला बाबा म्हणून माझ्या घरी घेऊन जाऊ का? हे आता सावीने राघवला सांगताच राघव समोर मोठा धमाका उडालेला असतो. सावीच्या त्या बोलण्याने आता सर्वांच्या कानातून धूर निघालेला असतो. राजश्री काकू सावीकडे बघत असतात तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा चर्चा चालू झालेली असते. सावी म्हणते की पोलीस काका, तुम्हाला माझे बाबा व्हायला आवडेल का? आणि मग माझे नाव होईल सावी राघव सावंत. ते की पोलीस काका, जेव्हा मी तुमच्या घरी आले तेव्हापासून तुम्ही माझी काळजी घेता, प्रेमाने मला केक भरवला, तुम्ही माझा सर्व होमवर्क घेता, मला कामात मदत करता आणि तुम्ही पेपरवरती सह्या करून तुम्ही आता वेणूला जसे घरामध्ये घेऊन आलात तसेच मी सुद्धा पेपर बनवले तसे म्हणून सावीने बॅगमधील ते पेपर्स आता राघवला दाखवलेले असते. आणि त्यामध्ये आता खोटा स्टॅम्प पेपरचे ते चित्र आणि सर्व चित्र बघून आता सावीचे ते राघव प्रेम बघून आणि बाबासला पारखी झालेली सावी बघून आता राघवच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आलेले असतात. पण आता राघव पुढे एक चौकट उभी असते आणि त्या चौकटीमुळे आपण सावीला कशी आपली मुलगी मानू हे यामुळे आता राघव हा गप्प बसलेला असतो आणि फक्त आता राघवचे अश्रूच सावी आपली मुलगी आहे हे सांगत असतात. पण आता राघवच्या तोंडातून काही शब्द फुटत नसते. त्याच वेळेस आता सावीला घेऊन सिंधू ही तेथून बाहेर पडलेली असते.
इकडे आता राघव हा जात असताना आता राघवच्या मनाचा गोंधळ चाललेला असतो. सिंधू आणि मंगेशचे नाते काय, सावी ही कुणाची मुलगी आहे, या प्रश्नाने आता राघवच्या डोक्यात धुमाकूळ घातलेला असतो. कसे आपण सावीला आपली मुलगी मानायची, या गोंधळामुळे राघवला काय बोलावे आणि काय नाही सुचत नसते. त्यानंतर विचार करून राघव आता जात असताना पुन्हा आता राघव आणि मंगेशची भेट होते. तेव्हा आता मंगेशला बघताच हा मंगेशच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल असा आता राघवच्या डोक्यात विचार येऊन आता राघव हा मंगेशकडे येतो आणि मंगेशला म्हणतो की हे बघ मित्रा, मला तुझ्याकडून 2 प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. राघव म्हणतो की हे बघ, आता तुला सांगणे खूप गरजेचे आहे, सावी ही कुणाची मुलगी आहे आणि तुझ्यामध्ये आता आणि सिंधूमध्ये कोणते नाते आहे. ते ऐकून आता मंगेशला मोठा धक्का बसतो आणि आता राघवला सुद्धा हे सांगणे आणि हीच ती वेळ आहे हे आता मंगेशच्या लक्षात येते. सर्व विचार करून आता मंगेश हा ठरवतो की सिंधू तर काही राघवला सांगणार नाही. तेव्हा आता राघवला आणि सिंधूला जर एकत्र आणायचे असेल आणि सावीला जर तिच्या बाबांचा हक्क मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला हीच वेळ आहे. आणि आता लगेच मंगेश हा राघवला म्हणतो की राघव, तू काही माझा दुश्मन नाही, पण आता सत्य सांगण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा आता मंगेश म्हणतो की सावी ही दुसरी तिसरी कोणी नसून ती तुझी मुलगी आहे राघव. ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसतो. मंगेश म्हणतो की ज्या वेळेस सिंधू दहीगावला आली होती त्यावेळेस आता सिंधूच्या पोटात हे तुझे बाळ होते आणि तीच सावी आहे. आणि अजून एक मी तुला गोष्ट सांगतो, माझ्यामध्ये आणि सिंधूमध्ये दुसरे तिसरे काहीच नसून फक्त मैत्रीचे नाते आहे आणि तू मैत्रीच्या नात्याला कलंक लावू नकोस. ऑलरेडी तुझ्या घरच्यांनी माझ्या आणि सिंधूच्या नात्याला कलंक लावला आणि वाईट साईड बोलले, पण देवसुद्धा बघतोय की आमचे हे खरे मैत्रीचे नाते आहे आणि निखळ मैत्रीच्या नात्याला तू वेगळा अर्थ घेऊ नकोस. सिंधूने अजूनही लग्न केलेले नाही. तिला जर लग्न करायचे असते तर तिने कधीच माझ्यासोबत लग्न केले असते, पण गुलाबरावसारख्या माणसाला तिने धडा शिकवून तिने फक्त आमचे मैत्रीचे नाते ठेवले आणि अजूनही सिंधूचे फक्त तुझ्यावरच प्रेम आहे राघव. ते ऐकून राघवच्या पायाखालची जमीन तर डोक्यावरचे आभाळ सरकलेले असते आणि आता आपल्याकडून खूप मोठी चूक घडल्याची आता राघव समोर येते. आणि त्या क्षणी राघव हा घरी येऊन सर्वांच्या समोर आता राघव सावीला तिचे नाव सावी राघव सावंत असे सांगतो. ते ऐकून आता सावीला मोठा आनंद होतो आणि मधूच्या नाकावर टिचून मधूकडे बघत आता राघवने सावीचा मुलगी म्हणून स्वीकार केलेला असतो. आणि त्याच वेळेस आता काकू मधूला मोठा धक्का बसून काकू म्हणते की राघव, तू हे काय करतोयस. तर राघव म्हणतो की सावीला तिच्या बाबांचा हक्क मी मिळवून देतोय आणि सावी ही काकू दुसरी तिसरी कोणाची नसून माझीच मुलगी आहे. सिंधूने आत्तापर्यंत लग्न केलेले नाही आणि मंगेश आणि सिंधूमध्ये फक्त मैत्रीचे नाते आहे. तेव्हा ते ऐकून आता काकूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मधूचा राघवपासून बाळ मिळवण्याच्या स्वप्नाचा जागीच चुराडा झालेला असतो. आणि सावीला तिच्या बाबांचा हक्क देऊन आता सावी आणि विनू दोघांनाही बहीण भाऊ केलेले असते. तर कसे वाटले राघवचे सावी प्रेम आणि सावीचे राघव प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.